बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत। बारामतीमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। विकास कामांच्या पाहणीनंतर सकाळी 8:30 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे। जनता दरबार झाल्यानंतर बारामती क्लब इथे बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित उद्योजक मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। तर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बूथ कमिटी कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानंतर 3 वाजता अजित पवार हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। संध्याकाळी पंढरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला देखील ते संबोधित करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। बारामतीमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। कालच राष्ट्रवादी संदर्भात महत्त्वाचा निर्णय हा राहुल नार्वेकर यांनी घेतलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहे। नवनाथ, अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आज आहेत। विविध विकास कामांचं आयोजन त्यांच्या देखरेखीखाली होणार आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच आज बारामतीमध्ये जे विविध विकास कामे सुरू आहेत त्याची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर अजित पवार हे विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार देखील घेणार आहेत आणि त्यानंतर अजित पवार हे बूथ कार्यकर्ता समितीचा मेळावा त्यांनी लावलेला आहे। त्याचबरोबर बारामती असोसिएशन या इंडस्ट्रीजच्या असोसिएशन या ठिकाणी त्यांचा मेळावा देखील घेतलेला आहे आणि बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील पंधरे या ठिकाणी देखील शेतकरी मेळाव्याचं आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलेला आहे। जी नवनाथ, कालच पाहिलं तर राष्ट्रवादी संदर्भात खूप मोठा निर्णय एक राहुल नार्वेकर यांनी घेतलेला आहे। राष्ट्रवादी पक्षावर आता अजित पवारांचीच मक्तेदारी असणार आहे, काय सांगाल? आणि त्यानंतर हा बारामतीचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे अगदी लगेचच दुसऱ्या दिवशी। नक्कीच कालच विधिमंडळामध्ये राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह तर अगोदर मिळालेच आहे, मात्र जे आमदार अपात्रतेची सुनावणी होती ते देखील पार पडलेले आहे आणि त्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे गटाचे हे देखील आमदार पात्र ठरवण्यात आलेले आहे। यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि 3 वाजता ते पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत। जी नवनाथ, पुढच्या एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, तुम्ही असेच जोडलेले राहा। बारामतीमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत।